हॅलो गाईज, मी आहे श्रद्धा. मी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाले. सकाळी पावसामुळे वातावरण खूप छान वाटत होतं. सकाळचा परिसर खूप शांत होता. मी कॉलेजमध्ये पोचली आणि क्लासमध्ये जाऊन मी माझे सगळे लेक्चर्स अटेंड केले. मी एक BMSची फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. कॉलेजवरून घरी येताना मला माझ्या एका मैत्रिणीने रोज गिफ्ट केले. त्यानंतर मी घरी यायला निघाले. घरी आल्यानंतर मी चेंज केलं आणि खूप भूक लागलेली, त्यामुळे मी पास्ता बनवायचं ठरवलं. पास्ता बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी पास्ता बॉईल करून घेतला. पास्ता बॉईल होईपर्यंत इथे मी चॉपिंग करून घेतली. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की त्यात जिरे टाकून घेतले. जिरे चांगले असे तडतडले की त्यात चॉप केलेला लसूण घातला. बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून त्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे, जसे मी परतून घेत आहे. त्यानंतर त्याचा कलर चेंज झाला की त्यात चॉप केलेले ऑनियन घालू. त्यालाही लालसर असं भाजून घेऊ. त्याचाही कलर चेंज होईपर्यंत त्याला आपण भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो चांगले मॅश होण्यासाठी त्यात आपण थोडं मीठ घालू. त्यालाही चांगलं मिक्स करून परतून घेऊ. टोमॅटो चांगले मॅश झाले की त्यात लाल तिखट, गरम मसाला, हळद टाकून त्याला तेल सुटेपर्यंत असं भाजून घेऊ. मसाला भाजताना चांगला भाजला की कोणतीही रेसिपी चांगलीच बनते. त्यानंतर त्यात मॅजिक मसाला टाकू. त्याने टेस्ट दुप्पट वाढते. त्यानंतर त्यात बॉईल केलेला पास्ता टाकून त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. असा तुम्ही एकदा पास्ता करून बघा आणि मला सांगा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यावर कोरिएंडर टाकून गार्निश करून घेऊ. रेडी आहे आपला पास्ता. एन्जॉय. धन्यवाद. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.